फरक दिसतोय ना? हो. आता नाही दिसत आहे मॅडम स्क्रीन. हा, एक मिनिट एक मिनिट. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करूयात. वैद्य माधुरी विटेकर स्तवन म्हणत आहेत. शङ्खं चक्रम् जलौकाम् दधतमृतघटम् चारुदौर्भिर्शतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्राक्ष विलसन् मौलिमहोर्जनेत्रम् कालाम्भोदो ज्वला कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरि निखिलगगन प्रौढदाग्निलीनम् धन्यवाद माधुरी. वैद्य माधुरी यांच्या आवाजातील स्तवन म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असते. चल सुरू करूयात. आपण ग्रहणी अध्याय बघत होतो आणि त्यातला 50वा श्लोक आधीचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये ग्रहणीचे हेतू आणि ग्रहणीची लक्षणं अशी झालेली आहेत. आता या ठिकाणी पुन्हा एकदा ते अग्नीवर येतात आणि अग्नीचे जे काही प्रकार आहेत त्याच्याविषयीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ग्रहणीचं जी काही संप्राप्ती आहे किंवा चिकित्सा आहे ते सांगण्यापूर्वी पूर्णपणे अग्निविषयीचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणतात? 50वा श्लोक पाहतोय आपण. विषमो धातु वैषम्यम करोति विषमम पचन तीक्ष्णो मंदेन्धिनो धातून विशोषयती पावकः. म्हणजे काय तर जो विषम अग्नी असतो तो धातु वैषम्य करतो. धातु वैषम्यम करोति विषमो अग्निः विषमः अग्निः विषमम पचन म्हणजे विषम पचन करून शरीरामध्ये धातु वैषम्य करतो. म्हणजे जो काही आहार आहे तो विषम पद्धतीने त्याचं पचन करून शरीरामध्ये धातूंमध्ये विषमता निर्माण करतो. म्हणजे धातूचे गुण जे आहेत ते विषम निर्माण होतात. जे गुण धातूंचे योग्य गुण व्हायला पाहिजेत म्हणजे रस हा स्निग्ध व्हायला पाहिजे, रक्त हे उष्ण असायला पाहिजे किंवा अनुष्ण शीत असं असायला पाहिजे, मेद हा स्निग्ध असायला पाहिजे. हे जे गुण योग्य पद्धतीने उत्पन्न व्हायला पाहिजे ते गुण उत्पन्न न होता त्याच्यापेक्षा विरुद्ध किंवा त्याच्यापेक्षा वेगळे असे गुण धातूंमध्ये निर्माण करणं म्हणजेच धातु वैषम्य करणं. हे कोण करतो तर विषम अग्नी करतो. पुढे काय दिलंय? तीक्ष्णो मंद इंधनो धातून विशोषयती पावकः. या ठिकाणी 2 अग्नींचं वर्णन केलेलं आहे. एक तर तीक्ष्ण अग्नी आणि मंद अग्नी.
काय म्हणतात, तर तीक्ष्ण अग्नी तथा मंद इंधन, इंधन म्हणजे अग्नी, इंधन हे अग्नीचं विशेषण किंवा अग्नीचा एक पर्याय आपण मानू शकतो. तीक्ष्ण आणि मंद इंधन असलेला अग्नी, अ, नाही नाही, मंद इंधन या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तीक्ष्ण अग्नीला ज्या वेळेला मंद इंधन दिलं जाईल किंवा कमी प्रमाणात आहार दिला जातो त्यावेळेला तीक्ष्णो मंदेंद्यनो धातून विशोषयती पावका, हा असा जो अग्नी आहे, ज्याला जो अग्नी खूप तीक्ष्ण आहे, ज्याची प्रखरता खूप तीक्ष्ण आहे आणि त्याला जर मंद इंधन दिलं गेलं म्हणजे खूपच कमी आहार दिला गेला तर काय होतं, तर धातून विशोषयती, धातूंना विशोषण तो अग्नी करतो. म्हणजे त्याला जो काही आहार, हे त्याचं जे काही इंधन आहे ते त्याला न मिळाल्यामुळे त्याच्या अ, तोच तोच अग्नी हा धातूंचंच विशोषण करायला लागतो. हं? त्याला जे काही आहार स्वरूपी इंधन मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळे तो अग्नी धातूंचं विशोषण करायला लागतो. हं? टीकाकार काय म्हणतायत, अजीर्ण लक्षणम अभिदाय अग्निदोष लक्षणम आह. अग्निदोषाचं लक्षण आता आम्ही इथे सांगत आहोत. विषम इत्यादी. तीक्ष्ण अग्नि कार्यम आह, तीक्ष्ण अग्नीचं कार्य इथे सांगितलंय. तत्र मंद इंधन इति अनेन तीक्ष्णो अपि यदि सूची इंधनो भवति तदा धातू पोषणम भवति इति दर्शयति. मी अनेक वेळेला लोकांना विचारत असते की तुम्हाला कुठला अग्नी, तुमचा स्वतःचा कुठला अग्नी असावा असं तुम्हाला वाटतं. तुमच्या मते काय वाटतं अश्विनी? तुला काय वाटतं की तुझा अग्नी कुठला असायला पाहिजे? सम हा, सम. स्नेहाला तर तुला काय वाटतं? सम अग्नी का वेगळा वाटतोय काही? आपल्या तिचा माईकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मॅडम. बर बर बर, ठीक आहे. आपल्या सगळ्यांना बहुतांशी वेळेला असंच वाटत असतं की नाही, माझा अग्नी समच असला पाहिजे, माझा अग्नी समच असला पाहिजे. आता आपण चरक विमानस्थान अध्यायातून आधी सम विषम या अग्नीची लक्षणं पाहूयात आणि मग पुन्हा इकडे येऊया. हा, विमानस्थान अध्याय 6 मध्ये रोगानिक विमान, विमानस्थान कशासाठी आहे, तर सगळ्याचं मान सांगण्यासाठी. मग या ठिकाणी अग्नीचं पण एक प्रकारे मानच सांगितलेला आहे. त्यातला 12वा श्लोक. या ठिकाणी 4 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. अग्निषु शारीरेषु चतुर्विधो विशेषो बलभेदेन भवती. म्हणजे अग्नीचे भेद हे बलभेदानी, अग्नी जो आहे तो 4 प्रकारे भेदला गेला आहे. कसं, तर तद्यथा तीक्ष्णो मंदहा सम विषमाहा. तर आधी आपण समच व्याख्या पाहूया. समच्या विरुद्ध विषम, तीक्ष्णच्या विरुद्ध मंद. तर सम काय करतो बघूया. सम समस्तु खलु अपचारुतो विकृतीम आपद्यते अनपचारस्तु प्रकृतौ अवतिष्ठते. म्हणजे काय, समअग्नी काय करतो, जर अपचार केला, म्हणजे जर काहीतरी चुकीच्या पद्धतीने भोजन केलं, चुकीच्या पद्धतीने आहार घेतला तर काय होतो, कुठल्याही प्रकारचा अपचार. अपचार या शब्दाचा अर्थ आहे अयोग्य गोष्ट करणं, शरीरासाठी जी काही योग्य गोष्ट आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध गोष्ट करणं किंवा विपरीत गोष्ट करणं. तर काय होतं, विकृतीम आपद्यते. हा अग्नी हा नक्की विकृत होणार आहे. अनपचारस्तु प्रकृतौ अवतिष्ठते. समाग्नी कसा आहे, अनपचार जर केला म्हणजे तुम्ही सगळं हितकरच आहार विहार सेवन केला तर काय होणार आहे, तो प्रकृती त्याची राहणार आहे, म्हणजे तो व्यवस्थित राहणार आहे. त्याच्याद्वारे अन्नपचन व्यवस्थित होणार आहे, धातूंचं बल व्यवस्थित राहणार आहे.
आता याच्या विरुद्ध विषम अग्नी आहे. विषम कसं आहे, तर याच्या विरुद्ध सगळं विरुद्ध घ्यायचं. काय घ्यायचं? अपचारतौ विकृती, त्याच्याऐवजी काय? अपचारतौ प्रकृतीही असू शकतो. म्हणजे कधी कधी विषम अग्नी हा अपचार केला तरी प्रकृती असू शकते, आणि अनपचार केला म्हणजे अपचार नाही केला, हितकर गोष्टींचं सेवन केलं तरी सुद्धा विकृती होऊ शकते. याला विषम अग्नी असं म्हणतात. समलक्षण विपरीत लक्षण, समच्या विपरीत लक्षण. सम कसा आहे? तुम्ही चांगला चांगला आहार सेवन केलात की तो प्रकृतीमध्ये राहणार, आणि तुम्ही जर अहितकर आहार सेवन केला तर त्याची विकृती होणार. आणि विषम कसा आहे? याच्या विरुद्ध आहे. म्हणजे तुम्ही जर अपचार केला तरी तो कदाचित चांगला असू शकतो एखाद्या वेळेला, आणि अनपचार केला म्हणजे हितकर आहाराचं सेवन केलं तरी सुद्धा विकृती होऊ शकते. हे विषम अग्नीचं लक्षण आहे. म्हणजे तो कधी चांगला असेल, कधी विकृत असेल, काहीच सांगता येत नाही. याला म्हणतात विषम अग्नी. म्हणजे आपल्याला विषम तर अजिबात नको, सम एक वेळ चालेल. पण तीक्ष्ण अग्नी काय म्हणतो? मंद अग्नी पुन्हा विपरीत लक्षण असतो मंद हा, म्हणजे तीक्ष्णच्या विरुद्ध मंद. तीक्ष्ण काय आहे? सर्व अपचार सह, काहीही खा, दगड माती खा, काहीही खा, तो अग्नी पचवणारच आहे. म्हणजे सर्व अपचार, सर्व अपचार, अपचार शब्द आहे, अनपचार नाहीये. कुठलाही अपचार करा तो सहनच करणार आहे. याला तीक्ष्ण अग्नी असं म्हटलेलं आहे. आणि मंद याच्या विरुद्ध म्हणजे अपचार केल्या केल्या बिघडणार, किंवा कुठलाही अपचार करा किंवा अपचार न करा, अनपचार करा तरी तो विकृतच राहणार. याला मंद अग्नी असं म्हणतात. याच्यावरून एते चतुर्विधा भवंती अग्नया चतुर्विधानाम एव पुरुषाणाम, म्हणजे 4 पुरुषांचे 4 अग्नी सांगितलेले. त्याच्यामध्ये पुढे सम वात पित्त श्लेष्मणा प्रकृती स्थानम समा भवंती, सम वात पित्त श्लेष्माची सम, वातलानाम तू विषम, पित्तलानाम तू तीक्ष्ण, आणि श्लेष्मलानाम तू मंद. मग आपल्याला कुठला अग्नी हवाय? काही खा, बरं आहे ना, काही तरी समच हवाय. मला तर तीक्ष्ण अग्नी चालेल, कारण काही खा, कधीही खा, तरी तो अग्नी पचवणारच आहे, विकृती तर होणार नाही. ठीक आहे, पण म्हणजे काय म्हणतात त्याला, एक जोक म्हणून हे ठीक आहे, किंवा जोक म्हणण्यापेक्षाही खरं तर फॅक्ट म्हणून जर आपण विचार केला तर तीक्ष्ण अग्नी असला तर काहीही सहन करण्याची ताकद त्याच्याकडे असणार आहे. कुठलाही अपचार सहन करण्याची ताकद त्याच्याकडे असणार आहे. त्यामुळे खरोखरच आपला अग्नी तीक्ष्ण कसा होईल, किंवा तीक्ष्ण म्हणत असताना तो जे आत्ता आपण वाक्य वाचलं आधीच्या श्लोकामध्ये, म्हणजे 15व्या अध्यायामध्ये, की सूची इंधनो भवती तदा धातू पोषणम भवती. म्हणजे तीक्ष्ण अग्नीला जेव्हा सूची इंधन दिलं जातं, चांगल्या प्रकारचं इंधन दिलं जातं, योग्य प्रमाणात योग्य प्रकारात इंधन दिलं जातं, तेव्हा तो धातू पोषण नक्कीच करतो. त्यामुळे खरोखरच तीक्ष्ण अग्नी असणं हे योग्यच आहे, फक्त त्याला इंधन योग्य प्रकारचं दिलं गेलं पाहिजे. म्हणजे पुन्हा काय, पुन्हा हितकर आहारच द्यावा असंच त्यांचं म्हणणं आहे. पण जर तीक्ष्ण अग्नी असेल तर तो अधिक प्रमाणात घेण्याची शक्यता असू शकते, किंवा अधिक प्रमाणात घेता येऊ शकतो. जर सम इंधन असेल, सॉरी सम अग्नी असेल तर काय होईल, जितक्या प्रमाणात हितकर घेतला आहे तितक्या प्रमाणात तो नक्कीच शरीर धातू योग्य प्रमाणात उत्पन्न करेल. पण अहित आहार घेतला की तो बिघडणारच आहे. पण या ठिकाणी तीक्ष्ण अग्नी असेल तर काय होईल, की हितकर आहार तर धातू पोषण करणारच आहे, पण अहितकर घेतलेला थोडा आहार सुद्धा शरीरामध्ये धातू पोषणालाच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे खरोखरच अग्नी हा तीक्ष्ण असलेला जास्त चांगलाच आहे. पण तीक्ष्ण अग्नी कोणाचा असतो हे हे चरकाचार्यांनी पुढे वर्णन केलेलं आहे, आणि ती प्रकृती नको म्हणून आपल्याला तीक्ष्ण अग्नी नको वाटतो. कारण काय, पित्तलानाम तू
पित्त अभिभूते ही अग्नि अधिष्ठाने तीक्ष्णा भवन्ति अग्नयाः. त्यामुळे पित्तल व्यक्ती किंवा पित्त दोषाची प्रकृती असणारे म्हणजे कोणी आहेत तर त्यांचा अग्नी हा जास्त तीक्ष्ण असतो. सम वातपित्त श्लेष्म यांचा सम अग्नी असतो. वातल भूयिष्ठ किंवा वात प्रकृती यांचा विषम अग्नी असतो. पित्त भूयिष्ठांचा तीक्ष्ण अग्नी असतो आणि श्लेष्म भूयिष्ठांचा मंद अग्नी असा सांगितला गेलेला आहे. याच्याकडची पण टीका आपण वाचून घेऊया आणि मग परत ग्रहणी अध्यायावर घेऊया. दोष भेद विकार भेदम अभिधाय शरीर स्थितेः प्रधान कारणस्य अग्नेः भेदम आह. म्हणजे या ठिकाणी याच्या आधी म्हणजे विमानस्थानामध्ये 6व्या अध्यायाचं वर्णन करत असताना दोष भेद विकार भेद म्हणजे दोषांनुसार विकार भेद सांगत असताना इथे अग्नीचं वर्णन त्यांनी आधी केलेलं आहे. कारण त्याच्यानुसारच दोषांचे भेद हे ठरू शकतात. जेव्हा तुमचा अग्नी त्या प्रकारचा असतो त्यावेळेला तुमच्या शरीरात दोष किंवा तुमच्या शरीरातली प्रकृती ही त्या प्रकारची होते आणि त्याच्यानंतर मग तुमच्या शरीरामध्ये त्या प्रकारचे विकार निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते. आता इथे मी प्रकृती हा शब्द काढलाय तर तो प्रकृती याचा अर्थ आपण पुन्हा कधीतरी डिटेलमध्ये बघूया. पण प्रकृती या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की दोष अपचारज प्रकृती म्हणजे ह्याला अपचारज प्रकृती असं म्हणतात आणि ती बदलू शकते किंवा ती वेगवेगळी असू शकते प्रत्येक स्टेजला. पण जी गर्भ प्रकृती आहे ती मात्र नेहमी कायम राहू शकते आणि त्याच्यानी गर्भ प्रकृती ही फक्त शरीराची जडणघडण आपली कशी आहे ही दर्शवू शकते. पण दोष अपचाराची प्रकृती ही गर्भाच्या निर्मितीपासून ते मृत्यूपर्यंत असू शकते आणि ती बदलू शकते. कारण ती कशी बदलू शकते काय हे आपण नंतर पाहूयात, जेव्हा प्रकृती बघूयात त्यावेळेला. आता इथे अग्नीचा विचार करतोय आणि अग्नी सांगितल्यानंतर मग त्या अग्नीनुसार शरीरामधले दोष निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे त्यानुसार प्रकृती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे त्याच्यानुसार शरीरामध्ये विकार निर्माण होऊ शकतात. हे सांगण्यासाठी त्यांनी इथे अग्नीचं त्याचं प्रधान कारण दोषांचं जे काही प्रधान कारण आहे तो अग्नी आहे म्हणून त्याचं वर्णन या ठिकाणी ते करत आहे. शारीरेषु इति सामान्य वचनेन सर्व शरीरगतान अग्नीन ग्राहयती. संपूर्ण शरीरगत जो अग्नी आहे याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे हा जो अग्नी आहे तो केवळ पाचक अग्नी असं नाही आपल्याला धरायचा आहे, तर सर्व शरीरगत जो अग्नी आहे तोच अग्नी म्हणजे तीक्ष्ण अग्नी जर सर्व शरीरगत असेल तरच तो धातूंचं पचन लवकर करेल आणि धातूंची निर्मिती किंवा धातूंचं पोषण हे लवकर करणार आहे. मंद अग्नी असेल तर तो सर्व शरीरगत असण्याची शक्यता आहे. कारण पाचकाग्नीवरच सर्व अग्नी अवलंबून असतात. धात्वाग्नी आणि पंचभौतिक अग्नी हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शारीरेषु इति सामान्य वचनेन सर्व शरीरगतान अग्नीन ग्राहयती. विवरणे तु जठराग्नेः एव तीक्ष्णाग्निः सर्व अपचारसः इत्यादीना यत् चातुर्विध्यम उक्तम तत् जाठराग्नि तीक्ष्णतादि मूलकम एव त्वक् मूलमेव तु अग्न्यादि तीक्ष्णत्वादिकम इति ज्ञापयति. अग्न्यादि तीक्ष्णत्वादिकम ज्ञापयति असं दिलेलं आहे. 12 नंबरचं.
त्वग् अग्न्यादि तीक्ष्णत्वादिकम् इति ज्ञापयति। तीक्ष्णाग्निः सर्व अपचारसहाः इत्यादिना यत् चातुर्विध्यम् उक्तं तत् जाठराग्नी तीक्ष्णतादि मूलकम एव, म्हणजे जाठराग्नीच्या तीक्ष्णतेबरोबरच या त्वग इत्यादी अग्नी म्हणजे त्वग इत्यादी पर्यंतचे जे अग्नी आहेत असं आपण धरू शकतो. म्हणजेच त्यांना असं म्हणायचंय की अगदी शेवटपर्यंतचे म्हणजे काय पांचभौतिक अग्नी किंवा धात्वाग्नी इत्यादी पर्यंतचे जे काही अग्नी आहेत त्यांचं तीक्ष्णत्वाधिकम इति ज्ञापयति. त्यांचं तीक्ष्णत्वाधिकम या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. वचनम ही तद्मूला तेही तद्वृद्धी क्षयवृद्धी क्षयात्मकः. हा श्लोक आपण चिकित्सा स्थानात त्या 15व्या अध्यायात पाहिलेला आहे की जाठराग्नी हेच इतर अग्नींचं मूलस्थान असल्यामुळे किंवा ते कारण असल्यामुळे जाठराग्नीच्या वृद्धीवर इतर अग्नींची वृद्धी आणि जाठराग्नीच्या क्षयामुळे इतर अग्नींचा क्षय होण्याची शक्यता असू शकते. यद्यपि समो अग्निः शस्तत्वेन अग्रे अभिधातुं युज्यते तथापि समस्तः च तीक्ष्णस्य एव प्राधान्य उपदर्शनार्थम इह अग्रे अभिधानम. इथे सुद्धा चक्रपाणी दत्तांनी तीक्ष्ण अग्नीला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. काय दिलेलं आहे? प्राधान्य उपदर्शनार्थम इह अग्रे अभिधानम. प्राधान्य दर्शवण्यासाठी तीक्ष्णाग्नीचं वर्णन हे पहिल्यांदा केलं आहे. त्याचं कारणही देत आहे. यद्यपि समो अग्नी ही शस्तत्वेन अग्रे अभिधातुं युज्यते. खरं तर सम अग्नी हा प्रशस्त आहे, प्रशस्त मानला गेलेला आहे. तरी सुद्धा तीक्ष्ण अग्नीला प्राधान्य इथे दिलेलं आहे. समस्य ही प्राधान्यम निर्विकारत्वेन एव सुस्थितम तीक्ष्णस्य तु सर्व अपचार सहत्वेन प्राधान्यम. हे समाचं प्राधान्य तर आहेच आहे. सम अग्नी हा असायलाच पाहिजे. आवाज येत नाही मॅडम, ब्रेक होतोय हॅलो? आवाज. थोडं ना कनेक्शन आज जरा प्रॉब्लेमच आहे, त्यामुळेच मला मोबाईल वरूनच घ्यावं लागलं. ब्रेक होतोय मॅडम आवाज. येतोय आता? हॅलो? ब्रेक. अजूनही ब्रेक होतोय? हॅलो? येतोय आता? येतोय आवाज? आता येतच नाही आवाज. हॅलो? येतोय आवाज? आवाज येत नाहीये मॅडम अजिबात. एक मिनिट. मी बाहेरच जाऊन बघते. आवाज आला की कळव. हॅलो? मॅडम आता आवाज येतोय पण ब्रेक होतो. हा एक मिनिट, मी बाहेरच जाते. इथे कदाचित येईल. आवाजच नाही. येतोय? येतोय येतोय ना आवाज? हॅलो? येतोय आता आवाज? ओके. बाकीच्यांना येतोय आवाज? स्नेहलता किंवा हॅलो? हा येतोय. हा ओके. यद्यपि समो अग्निः शस्तत्वेन अग्रे अभिधातुं युज्यते. म्हणजे सम अग्नी हा प्रशस्त आहे, त्यामुळे त्याचं वर्णन हे पहिल्यांदाच करायला हवं. तथापि समतः तीक्ष्णस्य एव प्राधान्य उपदर्शनार्थम इह अग्रे अभिधानम. म्हणजे समपेक्षाही तीक्ष्ण अग्नीचं प्राधान्य दर्शवण्यासाठी इथे सुरुवातीला त्याचं वर्णन केलेलं आहे. समस्य ही प्राधान्यम निर्विकारत्वेन सुस्थितम. समाचं प्राधान्य हे निर्विकार
निर्विकारच आहे, निर्विकारत्वेन सुस्थितम, म्हणजे निर्विकारच आहे, सम हा प्रधानच आहे. तीक्ष्णस्य तु सर्व अपचार सहत्वेन प्राधान्यम, तीक्ष्ण कसा आहे, सर्व अपचार सहन करणारा असल्यामुळे त्याला प्रधान मानलं गेलेलं आहे. तद विपरीत लक्षण इति स्वल्प अपचार अपि यो न सहते स मंदः, जो स्वल्प अपचार म्हणजे थोडा सुद्धा अपचार ज्याला सहन होऊ शकत नाही असा तो मंद अग्नी. ज्याला बिलकुल अपचार, थोडं जरी काहीतरी वेगळं खाल्लं गेलं की शरीरामध्ये दोष निर्माण होतात, तो म्हणजे मंद अग्नी. समलक्षण विपरीत लक्षण इति कदाचित विषमो अपचारात अपि न विक्रियते कदाचित विक्रियते. म्हणजेच आता विषमाचं वर्णन करतायत काय, तर कदाचित विषम अग्नी कसा असतो, अपचारात अपि न विक्रियते, म्हणजे कदाचित असं होतं की अपचार केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बिघाड होत नाही, आणि कदाचित विक्रियते, कदाचित बिघडतो. असंच या ठिकाणी त्यांनी जे काही 4 अग्नी आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी ते पूर्ण करतात. आणि पुढे पुन्हा प्रकृतीचं जे काही वर्णन केलेलं आहे किंवा त्यानुसार दोष कसे निर्माण होतात याचं वर्णन करताना पुढच्या गोष्टी सांगतात. समवात पित्त श्लेष्माणाम इति उक्ते अपि प्रकृती स्थानम इति पदम वृद्धानाम समवात पित्त श्लेष्मणाम प्रतिषेधार्थम. काय काय दिलेले, समवात पित्त श्लेष्मणाम इति उक्ते अपि, म्हणजे समवात पित्त श्लेष्म असं सांगितलेलं असून सुद्धा प्रकृती स्थानम असं पद पुन्हा एकदा वर्णन केलेलं आहे. समवात पित्त श्लेष्माणाम प्रकृती स्थानम इति पदम वृद्धानाम समवात पित्त श्लेष्मणाम प्रतिषेधार्थम, म्हणजे समवात पित्त श्लेष्म हे वृद्ध असणं हे सुद्धा याला सुद्धा प्रतिषेध आहे, म्हणजे ते इतके बॅलन्स पाहिजेत आणि ते वृद्धही नकोत. वात पित्त कफ हे एकाच समान म्हणजे समान मात्रेत पाहिजेत आणि ते वृद्धही झालेले नकोत, म्हणजे त्यांच्यातला एखादा वृद्ध किंवा 2 वृद्ध असेही नकोत, ते सर्व समान पाहिजेत. त्यामुळे सम अग्नी कोणाचा असेल, तर सम वात पित्त श्लेष्मणाम प्रकृती स्थानाम समाह भवन्ति अग्नयः, त्यांचा अग्नी सम असेल. प्रकृती शब्दस्य कारणादि अनेकार्थता व्युदासार्थम सम वात पित्त श्लेष्मणाम इति कृतम. प्रकृती शब्दाचे हेतू हे सांगण्यासाठी या ठिकाणी समवात पित्त श्लेष्मणाम असं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. वात अभिभूते अग्नि अधिष्ठाने इति वचनेन वातनानाम अपि यदा एव अग्नि अधिष्ठानो उपघातो वातेन क्रियते तदैव वैषम्यम भवति, म्हणजे जेव्हा वायू हा अग्नीच्या ठिकाणी जाऊन अग्नीच्या अधिष्ठानामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वतःचे गुण अग्नीमध्ये निर्माण करतो, त्यावेळेला त्या अग्नीमध्ये विषमता निर्माण होते. त्याचप्रमाणे पित्त हे जेव्हा अग्नीच्या अधिष्ठानामध्ये जाऊन अग्नीला पित्ताभिभूत करतो, त्यावेळेला अग्नी तीक्ष्ण होतो. किंवा कफ हा जेव्हा अग्नीच्या अधिष्ठानामध्ये जाऊन अग्नीला अभिभूत करतो, अग्नी स्वतःच्या गुणाप्रमाणे बनवतो, तेव्हा अग्नी मंद होतो. अशा प्रकारे आपल्याला अग्नीचं वर्णन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हे 4 प्रकारचे अग्नी या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. त्यातले सम अग्नीला तर प्रधानता आहेच आहे, त्याच्या जोडीला तीक्ष्ण अग्नीलाही तितकंच महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे पुन्हा एकदा आपण चिकित्सा स्थानात जाणार आहोत.
पन्नासावा श्लोक आपण पाहत होतो. इथली जी काही टीका आहे, तीक्ष्ण मंद इंधनो धातून विशोषयती पावकः, म्हणजे तीक्ष्ण अग्नीला जर आपण कमी प्रमाणात आहार दिला, मंद इंधन दिलं, तर तो धातूंचं विशोषण करायला सुरुवात करणार आहे. म्हणून खाली असं म्हणतात की अत्र मंद इंधन इति अनेन तीक्ष्णोऽपि, तीक्ष्णाला सुद्धा जर शुची इंधन भवती, म्हणजे त्याला जर शुची इंधन दिलं किंवा योग्य प्रमाणात आहार दिला, तदा धातू पोषणम भवती, तर धातू पोषण नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे तीक्ष्ण अग्नी होणं आणि तीक्ष्ण अग्नी जपणं हे तितकंच महत्वाचं आहे. तीक्ष्ण अग्नी झाल्यानंतर, म्हणजे अग्नी जेव्हा आपण वाढवायला सुरुवात करतो त्यावेळेला सम अग्नी किंवा तीक्ष्ण अग्नीपर्यंत जेव्हा जाऊ, किंवा एखाद्याचा अग्नी खरोखरच तीक्ष्ण होत असेल तर तो अग्नी स्थिर करणं किंवा तो अग्नी टिकवणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी शुची इंधन त्याला आवश्यक आहे. शुची इंधनचा अर्थ असा होतो की योग्य काळी आणि योग्य प्रमाणात दिलेलं इंधन. तर अशा प्रकारे दिलेला आहार हा तो अग्नी टिकवण्यासाठी मदत करू शकतो. जर तो नाही दिला तर काय होईल, तो अग्नी इतर अग्नींनाही तेवढाच तीक्ष्ण बनवेल आणि त्यामुळे धातूंचं विशोषण होईल आणि शरीरामध्ये पित्त किंवा पित्त विकृती निर्माण करायला तो मदत करेल. त्यामुळेच अग्नी कसा आहे, पहिले अग्नीवरच अवलंबून सगळे वात पित्त आणि कफ दोषांची निर्मिती आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. समजतंय हे? पुढे असं म्हणतात की युक्तम भुक्तवतो युक्तो धातू साम्यम समम पचन. युक्त अग्नी म्हणजे योग्य मात्रेतील अग्नी हा काय करतो, तर भुक्तवतो युक्त, योग्य प्रमाणात तुम्ही आहार घेतला तर काय होतो, सम अग्नी होतो. धातू साम्यम समम पचन, समम अग्नी समम युक्तम अग्नी असा याचा अर्थ आहे, किंवा अन्वय असा लावायचा. समम युक्तम अग्नी युक्तो भवती किंवा युक्तो भुक्तवतो धातू साम्यम करोती. समम युक्तम अग्निही अग्निही युक्तो भुक्तवतो समम पचन धातू साम्यम करोती. सम्यक पचनम करोती तथा धातू साम्यम करोती, असा याचा अन्वय आपल्याला लावावा लागतो. अग्निप्रसंगात समाग्ने हे कार्यम आह, इथे समाग्नीचं कार्य पुन्हा एकदा या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 15व्या अध्यायात विषम अग्नी, तीक्ष्ण अग्नी आणि सम अग्नी या तिघांचं वर्णन आधी केलेलं आहे. आणि मंदाग्नी हा ग्रहणीचा हेतूच आहे, त्यामुळे त्याचं वर्णन पुढच्या म्हणजे 51व्या श्लोकात पूर्णतः आलेलं आपल्याला दिसून येतं. युक्त इति समहा, युक्त म्हणजे काय, सम. युक्तम अन्नम पचन, युक्त अन्नाचं पचन करून म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेल्या अन्नाचं पचन करून धातू साम्यम करोती, धातू साम्य निर्माण करतो. समशब्देन समानो वायु अग्निसहाय्यो गृह्यते. समशब्दानी या ठिकाणी समान वायू हा सुद्धा अग्नीला सहाय्य करत असतो असंही आपल्याला या ठिकाणी घेता येतं. गृह्यते म्हणजे घेतलं जाऊ शकतं. किंवा युक्त वायुतया धातू साम्यम करोती, किंवा युक्त वायूंनी किंवा योग्य प्रमाणातील वायूद्वारे धातू साम्य निर्माण करतो. युक्त शब्देन च कफ पित्त साम्यम अग्नौ गृह्यते. कफ आणि पित्ताचं साम्य या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
युक्त शब्देन च कफ पित्त साम्यम अग्नौ गृह्यते. कफ आणि पित्त यांचं साम्य या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. यतः समः समैही, वाग्भटाचार्यांनीही असं म्हटलंय की समधातू असतील किंवा कफ वात पित्त असतील तर सम अग्नी असतो. खरं तर उलट असायला पाहिजे की अग्नी सम असेल तेव्हा धातू ही सम असतात किंवा दोष ही सम असतात, किंवा अग्नी तीक्ष्ण असेल तर पित्त उत्पन्न होऊ शकतं किंवा पित्त दोषाची उत्पत्ती होते. अग्नी विषम असेल तर वात दोषाची उत्पत्ती होते आणि अग्नी जेव्हा मंद असेल तेव्हा कफदोषाची उत्पत्ती अधिक प्रमाणात होते. समः समैहि इति वचनेन दोषाणां समत्वेन सम अग्नित्वम उक्तम. दोष जेव्हा सम असतात त्यावेळेला सम अग्नी असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्या ठिकाणी विषम, तीक्ष्ण आणि युक्त अग्नी किंवा सम अग्नी यांचं वर्णन या 3 श्लोकांमध्ये किंवा 3 अर्ध श्लोकांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा काय आहे? पुढचा दुर्बल अग्निविषयीचं वर्णन आहे किंवा मंद अग्निविषयीचं वर्णन ते करतात. काय? दुर्बलो विदहती अन्नम. दुर्बल अग्नी काय करतो? अन्नाचा विदाह निर्माण करतो. दुर्बलो विदहती अन्नम याती तद याती ऊर्ध्व अधो अपि वा. तो अग्नी काय करतो तर विदाह निर्माण करतो आणि तेच अन्न ऊर्ध्व किंवा अधो दिशेने बाहेर पडायला लागतं. त्याची गती ऊर्ध्व किंवा अधो दिशेने होते, म्हणजे त्याचं सम्यक पचन होऊन आपल्या शरीर धातूंमध्ये रूपांतर होतच नाही. रूपांतर होण्यापूर्वीच अधो किंवा ऊर्ध्व मार्गाने त्याचं वहन व्हायला सुरुवात होते. अधस्तु पक्वम आमम वा प्रवृत्तम ग्रहणी गदः. जर अध मार्गाला गेलं तर काय होतं? एकतर आहार पक्व झालेला असतो किंवा आम स्वरूपात राहिलेला आहार असतो. तो आहार प्रवृत्ती करतो. काय करतो? ग्रहणी गदाची प्रवृत्ती करतो. म्हणजे तो पक्व आहार हा शरीराच्या बाहेर पडायला लागतो. पक्व किंवा आम आहार हा शरीराच्या बाहेर त्याची प्रवृत्ती व्हायला लागते आणि ग्रहणी गदाची निर्मिती होते. ग्रहणी गदा उच्यते. अधस्तु पक्वम आमम वा प्रवृत्तम ग्रहणी गदा उच्यते. ग्रहणी गदाच्या पुढे उच्यते हा शब्द खालचा लावायचा आहे. सर्वमेव अन्नम प्रायहो ही अस्य विधयते. आणि सर्वच अन्नाचा विदाह झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अतिसृष्टम विबद्धम वा द्रवम तद उपदिश्यते. ते आहार कसा जे काही मलप्रवृत्ती जी असते ती कशी असते? अतिसृष्ट. श्रू धातू आहे. अति अधिक श्रू. श्रू म्हणजे सरळ होणे किंवा सरळ. श्रू सरती असा चालतो आणि त्याला सृष्ट हे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण असं लावलेलं आहे. विबद्ध विशेषेण बद्ध हा विबद्ध हा. विशेषतः बद्ध असा तो विबद्ध. विबद्धम वा द्रवम किंवा द्रव म्हणजे एकतर अतिसरण होणारा अशी मलप्रवृत्ती किंवा विबद्ध म्हणजे बद्ध कोष्ठता किंवा बद्ध मलप्रवृत्ती किंवा द्रव मलप्रवृत्ती अशी आपल्याला दिसून येते. अजून काय लक्षणं दिसतात? तृष्णा, अरोचक, वैरस्य, वीरसता म्हणजे जे रसना किंवा आपली जी काय मुख आहे त्या ठिकाणी वीरसता दिसून येते. मुखाच्या ठिकाणी वैरस्य म्हणजे जे अन्न आपण खात आहोत त्याचा योग्य जी चव आहे ती त्या ठिकाणी समजत नाही. याला वैरस्य असं म्हणतात. प्रसेक. प्रसेक म्हणजे स्टीवन किंवा जास्त अधिक प्रमाणामध्ये
क्षवथू बाहेर येणं किंवा लाळ जास्त प्रमाणात बाहेर येणं किंवा रुल्लास सुरुवात होणं, यालाही प्रसेक आपण म्हणू शकतो. किंवा पुढे पुढे जाऊन तमकान्वित, हा तमक म्हणजे भ्रम, चक्कर येणं, अशी ही लक्षणं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. शून पाद कर, हा पाद आणि कर, कर पादहाच कराहाच पाद करौ, शूनौ पाद करौ शून पाद करौ शून पाद करहा यस्य सहा सहा शून पाद करहा, म्हणजे ज्याचे पाद आणि कर हे शोथपूर्ण आहेत किंवा ज्याच्यावर सूज आहे असा तो शून पाद करहा. स अस्थि पर्वरूप, अस्थि चे जे काही पर्व आहेत किंवा अस्थींमध्ये रुजा आणि पर्वांमध्येही रुजा आपल्याला दिसून येते. पुढे छंद म्हणजे वांती किंवा उल्हास दिसून येतो. ज्वर, अनेक वेळेला ज्वर किंवा बरेच वेळेला ज्वर झालेला आहे किंवा ज्वर निर्माण होतोय असंही आपल्याला दिसून येतं. लोह आमगंधी तिक्त अम्ल उद्गारस्य, हे सगळे उद्गाराचे विशेषण आहे. कसे उद्गार? लोह उद्गार किंवा आमगंधी उद्गार, लोहगंधी उद्गार किंवा आमगंधी उद्गार किंवा तिक्त उद्गार किंवा अम्ल उद्गार, अशा प्रकारचे उद्गार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अनेक लक्षणं ही अम्लपित्ताची, अनेक लक्षणं म्हणजे काही लक्षणं ही अम्लपित्ताची दिसून येतात, काही लक्षणं अतिसाराकडे जाणारी लक्षणं दिसून येतात किंवा प्रवाहिका या ठिकाणी जाणारी लक्षणं आपल्याला दिसून येतात. तर नक्की कोणता व्याधी झाला आहे, ग्रहणी आहे का, अतिसार आहे का, अम्लपित्त आहे, याचं डिफरन्शियल डायग्नोसिस आपल्याला करणं हे गरजेचं असतं. तर पेशंटचे हेतू पाहून आणि पेशंटची जी काही लक्षणं आहेत ती पाहून आपल्याला हे सगळं ठरवावं लागतं. चक्रपाणी दत्त काय म्हणतायत? मंदाग्नी व्यापारम आह, मंदाग्नी व्यापार दुर्बल इत्यादी उक्त विकारेषु प्रधानत्वेन अध्याय प्रकृतम ग्रहणी दोष विकारम निर्धारयन आह अधस्तु इत्यादी. या ठिकाणी सांगितलेल्या विकारांमध्ये उक्त विकारेषु प्रधानत्वेन अध्याय प्रकृतम म्हणजे अध्यायाला धरून ग्रहणी दोष विकाराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्राधान्याने ग्रहणी दोषाचं वर्णन म्हणजे मी तेच आता तुम्हाला म्हटलं की इथे बरेच व्याधींचं वर्णन आपल्याला करता येऊ शकतं, पण हे प्राधान्याने ग्रहणी दोषाचं वर्णन आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि ते खास करून अधस्तु पक्वम आमम वा प्रवृत्तम ग्रहणी गदा या श्लोकांनी किंवा या लाईनने आपल्याला ते लक्षात येतं की हा ग्रहणी व्यापक आहे. पक्वम आमम वा इति वा शब्द हा समुच्चये, इथे पक्व आणि आम याच्यामध्ये वा शब्द आहे तो समुच्चयासाठी आहे. म्हणजे कधी पचलेलं असतं, कधी आम असतं, कधी अर्धवट पचलेलं असतं. वा शब्दामध्ये अजून 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कधी अर्धवट पचलेलं असू शकतं किंवा कधी काही भाग पचलाय, काही भाग न पचलेला आहे किंवा काही भाग पूर्णतः जो काही आकार आहे तोच पडलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समुच्चयातून लक्षात घ्यायच्या. तेन किंचित पक्वम किंचित अपक्वम च, काही प्रमाणात पक्व काही प्रमाणात अपक्व. कुतः पक्वा पक्वम सृजते इत्यह सर्वमेव अन्नम प्रायोगी अस्य विधयते इति. कसं काय तो पक्व अपक्व असा आहार निर्माण करू शकतो किंवा अशी मनप्रवृत्ती निर्माण करू शकतो? तर त्याचं कारण असं दिलेलं आहे, सर्वम एव अन्नम सर्वम एव अन्नम प्रायः विदायस्य विदहती, प्रायः त्याचा विदाह निर्माण होतो, त्यामुळे तो पक्व किंवा अपक्व या स्वरूपाचा राहतो. अतिसृष्टम इति विमुक्तम, अतिसृष्ट म्हणजे विमुक्त.
किंवा बाहेर पडणं, अधिक प्रमाणात बाहेर पडणं. तम ऐवैती तमकहा, इथे तम या शब्दाचा अर्थ ग्लानी किंवा भ्रम किंवा अम, काय अंधारी येणं अशा स्वरूपात आपल्याला घ्यायचा आहे. इथे तमक श्वास हा अर्थ इथे घ्यायचा नाहीये. तमक या शब्दाचा अर्थ असा होतो की ग्लानी निर्माण होणं किंवा अंधारी येणं. हं? तर अशा प्रकारे ही गृहिणीची लक्षणं या प्रकारे आपण इथे पाहिलेली आहेत. कोणाला काही शंका आहे का? लक्षात आलंय हे? हो मॅडम. अग्नीचा संबंध कळला त्याच्याशी? हो हो. आता पुढे हा एक श्लोक पाहूया आणि मग थांबूया, कारण आज माझ्याकडे मीटिंग आहे. ठीक आहे. इथे पूर्वरूप दिलेलं आहे. पूर्वरूपम तू तस्येदम, तस्य इदम, इदम म्हणजे या रोगाची. इदम या शब्दाचा अर्थ इथे ग्रहणीची किंवा ग्रहणी रोगाची असं लक्षात घ्यायचं. तस्य इदम पूर्वरूपम काय? तृष्णा, आलस्य, बलक्षय, तहान लागणं, सतत सतत तहान लागणं, आळस निर्माण होणं, काहीही करावंसं न वाटणं, अंगात ताकद नसणं आणि बलहानी होणं. विदाहो अन्नस्य, आणि काहीही खा अन्नाचा विदाहच होतोय. एकतर ऊर्ध्व दिशेनी किंवा अधो दिशेनी त्याचा पाक झालेला आपल्याला समजून येतो किंवा तशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. सुरुवातीला अनेक वेळेला उरक प्रदेशात किंवा उदरामध्ये दाह निर्माण होऊ शकतो किंवा अगदी घशापर्यंत आलंय किंवा अम्लपित्तासारखी लक्षणं दिसून यायला सुरुवात होऊ शकते. किंवा काही वेळेला द्रवमल प्रवृत्ती, म्हणजे कधी द्रवमल प्रवृत्ती होतीये, कधी काय योग्य प्रकारे मल प्रवृत्ती होतीये, ही लक्षणं ही अनेक वेळेला रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे जी मलप्रवृत्ती आहे ती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे न झालेली दिसून येत नाही. विदाहो अन्नस्य पाकश्च चिरात कायस्य गौरवम, आणि चिरात म्हणजे दीर्घ काळापर्यंत अंग गौरव, सतत अंग कोणीतरी दाबावं आणि अभ्यंग करून द्यावं. अभ्यंगापेक्षाही अभ्यंगानेही चांगलं वाटत नाही, पण दाबावं किंवा स्वेदन जर यांना दिलं तर त्यांना त्यावेळेला बरं वाटतं. तर असं अंग गौरव या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पूर्वरूपे विदाहो अन्नस्य इति विशिष्टो दाहः विदाहः, विशिष्ट अशा प्रकारचा दाह या ठिकाणी झालेला दिसून येतो. ही सगळी गृहिणीची पूर्वरूप आहेत. याच्या नंतरचा श्लोक महत्वाचा आहे म्हणून मी इथे थांबतीये. त्या ठिकाणी गृहिणी म्हणजे काय असं वर्णन केलेलं आहे आणि पुढे ती गृहिणी म्हणजे अवयव, या ठिकाणी अवयवाची दृष्टी कशी होते याचं वर्णन खूप खास प्रकारे दिसून येतं, जे इतर कोणत्याच व्याधीमध्ये असं प्रॉपरली आपल्याला कळत नाही की अवयव दृष्टी पूर्णतः झालेली आहे. तर त्या किंवा कायचिकित्सेच्या व्याधींमध्ये तरी खूप मोठ्या प्रमाणात असं आपल्याला दिसून येऊ शकत नाही. काही शल्य किंवा शालक्यामध्ये नेत्रदृष्टी किंवा कर्णदृष्टी हे आपल्याला समजतं. पण कायचिकित्सेच्या व्याधींमध्ये आपल्याला ग्रहणी हाच व्याधी असा आहे की ज्या ठिकाणी आशय दृष्टी किंवा अवयव दृष्टी झालेली आपल्याला दिसून येते. हा श्लोक जरा महत्वाचा आहे, मोठा पण आहे, तर आणि त्याला थोडा वेगळा रेफरन्सही आपल्याला पाहायचा आहे. ग्रहणी म्हणजे काय हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय. तर इथे आपण थांबूया. कोणाला काढता आला ग्रहणी म्हणजे काय? ग्रहणीचा मी क्लू पण देते थोडासा, जमलं तर काढा की ग्रहणीचं वर्णन कशात केलेलं आहे. तर आपण इथे थांबूयात. थँक्यू मॅडम.